आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शाहूजीराजे यादव. ह्यांना विचारा नेमक्या इथं अडचणी काय आहेत. नमस्कार. मी ॲडव्होकेट शाहू यादव, गाव पुळूजवाडी. या ठिकाणी आपण पाठीमागे जे पाहतोय ते अंगणवाडी शाळा आहे. आता इथे लहान लहान मुले शिकत असतात. आता ही शाळा स्थापन होऊन आपले कमीत कमी जास्तीत जास्त एक 10 वर्ष आलेले आहेत. तरी ह्या अंगणवाडीला कुठल्याही प्रकारची भक्कम इमारत आणि सुसज्ज पद्धतीने कुठलीही वास्तू या ठिकाणी उभा करता आलेली नाही. आणि त्यामधून आता माझ्या स्वतःच्या 2 मुली देखील या शाळेत शिकून गेलेल्या आहेत. आणि या छोट्या मुलांचं शिक्षणाचं हेच वय असतं. आपण जर सक्षम भारत घडवायचा असेल तर या ठिकाणी शाळा देखील सुसज्ज असल्या पाहिजे आणि बालकांना देखील सक्षम शिकण्यासाठी. आणि आपण आज या ठिकाणी पाहत आहोत की या ठिकाणी झाडाखाली बसून मुलांना शिकावं लागतं, पत्र्याच्या पुढं बसावं लागतं. आणि यामध्ये जे काय आपण लोकवर्गणीतून दिलेले आहेत, चटे असू द्या, खालची परशी टाकलेले देखील लोकवर्गणीतून आपण या ठिकाणी अंगणवाडी लहान मुलं शिकतात म्हणून या ठिकाणी आपण इथल्या पालक वर्गाने या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आणि कुठल्याही प्रकारची शासनाची शिक्षण सुविधेसाठी भक्कम प्रकारे कुणी मदत करत नाहीत आणि शासन देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. ग्रामपंचायत सक्षम असून देखील या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि लोकवर्गणीतून किती दिवस आपण या ठिकाणी मुलांना शिकवणार. आज खाजगीकरण भरपूर प्रमाणात वाढत आहेत आणि आज बघायला गेलं तर खाजगीकरणामध्ये मोठ्या मोठ्या प्रकारच्या शाळा आज उभा राहत आहेत. LKG UKG पासून मुलांना 35,000 ते 40,000 एवढी फी द्यावी लागते. आता ग्रामीण भागामध्ये 35,000 ते 40,000 रुपये फी देऊन जर शिकवण्याची कोणाची ऐपत असेल तर तो एवढी ऐपत कोणाची नसणार आहे. त्यामुळं जे गोरगरिबांची छोटी मुलं असतात ते शिक्षणापासून वंचित राहतील. आणि एवढा मोठा शासनाचा खर्च शिक्षणावर होऊन देखील अशा वाडी वस्तीवरची शाळा जर आज आपण पाहिली तर त्या शाळेला भक्कमपणे इमारत नाही. आणि जागेअभावी जर ही शाळा बंद असेल तर मला एवढं म्हणायचं की ग्रामपंचायत काय करते. एवढ्या प्रकारचा मोठा निधी येतो तर तो निधी कुठं जातो. आपण गावामध्ये एक भक्कम शाळा उभा करू शकत नाही आणि आपल्याच तुडीला तोड देण्यासाठी आजूबाजूला खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात इमारती टोलेजंग बांधून उभा करत आहेत. आज शिक्षक आमदारांची देखील मोठी मोठी संस्था उभा राहते खाजगी संस्थेसाठी. म्हणजे आपण भक्कम एवढं लक्ष देत नसल्यामुळं आणि येथील काही शिक्षकांची देखील खाजगी शाळांकडे म्हणजे ओढा जास्त आहे. परिस्थिती जर बघायला गेली तर पहिला अंगणवाडीमध्ये 40 ते 50 मुलं गुणागोविंदाने शिकत होते. आता इथं शाळेमध्ये इमारत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची स्वच्छतागृह नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं मुलांना खेळण्यासाठी साहित्य आपण आणून ठेवू शकत नाही. कारण का तर सगळं उघड्यावर आहे. मुलांच्या आरोग्याचा देखील मोठा प्रश्न आहे, सुरक्षेचा देखील मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर वाडी वस्तीवर जर अशा पद्धतीने शाळा जर उपलब्ध करून देत नसेल तर ह्या स्वतंत्र भारतामध्ये आता आपण जर पाहिलं गेला आता थोड्या दिवसावर आपला स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. आपण स्वतंत्र भारतात राहतो पण एवढी बिकट परिस्थिती इंग्रजांच्या काळात देखील एवढ्या शाळांची नव्हती. आपण ज्या गावात राहतो तिथे भक्कम प्रकारचे सुख सुविधा असल्या पाहिजे. आणि आजचे लहान बालक हे उद्याचे भारताचे नागरिक आहेत आणि आपल्या देखील गावातून एखादा चांगला अधिकारी बनेल एवढ्यासाठी आमची एक तळमळ आहे. आणि शाळेची सुविधा चांगली करावी अशी आमची शासनाला मागणी आहे. त्याच्या अगोदर तुम्ही मागणी वगैरे केली का? मागणी आपण वारंवार करतोय. आता या ठिकाणी आपण प्रत्येक कार्यक्रमाला लोकवर्गणीतून आपण कार्यक्रम करतोय. इथं आपण जर बघायला गेलं तर लहान मोठे कार्यक्रम देखील आम्ही लोकवर्गणीतून केलेले आहेत. 15 ऑगस्ट असू, 26 जानेवारी असू, छोट्या मुलांचा स्नेह संमेलन, छोट्या मुलांची भाषणं देखील आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. म्हणजे एवढाच हेतू आहे की कुठंतरी आपल्या शिक्षण सुविधा चांगली भक्कम झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सुजाण नागरिक घडले पाहिजे. आपण देतोय सुविधाची मागणी केली पण मानसिकता तशी दिसत नाही. इथं कधी सरपंचाने वगैरे कधी भेट दिली का या ठिकाणी? सरपंचाला आम्ही वारंवार मागणी करतोय पण सरपंच त्यांना वेळ नसल्यामुळे ते येऊ शकत नाही. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही एकदा परत एकदा ऐकायला पाहिजे. कारण इतकी गंभीर परिस्थिती आहे तरी सरपंचाला इथं येण्यासाठी वेळ नाही. मग ह्या मुलांकडे लक्ष नेमकं कोण देणार आहे? ह्याच्या पुढे तुमचं काय पाऊल असणार आहे? ग्रामसेवक साहेबांना देखील आम्ही वारंवार विनंती करतोय, साहेब कुठला तर पाठपुरावा करा. लोकप्रतिनिधी मोठ्या मोठ्या प्रकारच्या आपल्या गावामध्ये येतात जातात, त्यांच्याकडे मागणी करा आणि लोकांची मानसिकता बदलून एक भक्कम शाळा उभा राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करा अशी ग्रामसेवकांना मागणी केलेली आहे. गावच्या प्रतिष्ठित लोकांना देखील आपण त्या प्रकारची मागणी केलेली आहे. पण शेवटी मानसिकते प्रश्न आहे. शिक्षणाचा थोडा कुठंतरी मुलांना द्यावा असा अभाव होतं, त्यांना समजलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे.
आता आपण आतमध्ये बघितलं तर आमदार राजू खरे यांनी आमदार होण्या अगोदर काही शाळेसाठी भेटवस्तू दिलेत, पण त्यांनी देखील आमदार झाल्यानंतर तिकडे दुर्लक्ष केलं. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आमदार होण्या अगोदर त्यांनी दिलेले आहेत, ते म्हणजे खाऊ ठेवण्यासाठी वगैरे दिलेले आहेत. आमदार साहेबांना देखील एवढी विनंती आहे की बाबा आता तुम्ही आमदार झालाय, त्यानंतर देखील आपल्या मतदारसंघातली छोटीशी शाळा आहे, तुम्ही शाळेच्या कडून सारखं ये जा करताय, तुमच्या लक्षात तर आली पाहिजे बाबा इथे शाळा आहे, तुम्ही दिलंय ते आम्ही त्याच्याबद्दल आभार मानतो, पण तुम्ही कुठेतरी लक्ष देऊन या ठिकाणी या शाळेची देखील समस्या दूर केली पाहिजे. आणि या ठिकाणी बाबा तुम्हाला देखील भविष्यात वाटेल की आपण या सलगर वस्ती माळी वस्तीच्या इथली एक शाळा आपण सुसज्ज पद्धतीने बांधलेली आहे. आपल्याकडे निधी भरपूर आहे, कुठल्याही माध्यमातून आपण हे जर करायचं झालं तर करू शकता. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.